हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की पेटीकोटची कटाई कशी करायची और टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण दोन सॅम्पलची कटाई सांगणार आहे। तर अगोदर पेटीकोटवर पेटीकोट कसा मापायचा ते मी तुम्हाला दाखवते आणि कसा कट करायचा। खूप सोपं आहे। हे पहा, आपला 2 मीटर कपडा आहे। 2 मीटरमध्ये डबल घडी घालायची आहे। हे पहा, डबल घडी घातली आपण। हे 1 मीटर असं आणि हे 1 मीटर असे दोन सिंगल मीटरचे हे 2 मीटरचा कपडा घेतला आहे आपण। हे पहा, असे डबल घडी घालून असं पूर्ण आतरून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपण पेटीकोट टाकून पण हे काढून घेणार आहोत। तर मी वरची पट्टी काढून घेतलेली आहे। हे पहा, अशी डबल करून अशी 2.5 इंचाची काढलेली आहे। पूर्ण पट्टी 5 इंचाची होती। हे पहा, अशी 2.5 इंच काढलेली आहे। आता ही पूर्ण पट्टी 5 इंचाची होती। आता हे जॉईंट द्यायचं आहे, कारण कमरेला हे होणार नाही म्हणून। हे पहा, जॉईंट द्यायचा पूर्ण लंबी जेवढी आपली कंबर आहे तेवढी घ्यायचं। हे पहा, आता हे 5 इंचाची पट्टी काढलेली आहे का। आता ही आपल्याला कमरेची पट्टी अशी करून डबल करून बनवायची आहे। तर हे पहा, आपली झालेली आहे कमरेची पट्टी। तर आता आपण पेटीकोटवर पेटीकोट टाकून कसं कटाई करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते। कोणताही मापाचा पेटीकोट घ्यायचा। आपल्याला लेंथ कमी जास्त करायची असली तरी आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करता येते। आता मला याच्यामध्ये लेंथ कमी करायची आहे। तर हे पहा, आपण असा पेटीकोट टाकू शकतो। हे आपण पेटीकोट टाकून घेतलेला आहे। आता मला हे लेंथला बरोबर आलेला आहे, कारण आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे होता, कारण मुडपट्टी आपल्याला परत आणखी तेवढं वाढून पाहिजे होतं। पण मला ह्याचीच लेंथ कमी करायची, तर मी ह्याच्यातूनच हे मुडपट्टी बनवणार आहे। ह्याच कमी करायची आहे। हे पहा, असाच पेटीकोट टाकायचा, वरची पट्टी सोडून द्यायची, ती मापामध्ये पकडायची नाही, वर अशी मुडपून घ्यायची। हे पहा, कारण आपण पट्टी काढलेली आहे कमरेची। हे पहा, खूप सोप्या पद्धतीचं आहे हे। हे पहा, पूर्ण घेर पण होतो, खूप छान पेटीकोट होतोय। नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी 2 कळ्याचा पण पेटीकोट दाखवणार आहे तुम्हाला। हे आता आपण सगळं आखून घेऊया। हे पहा, आता तुम्हाला समजणार नाही, हे मला आता मुडपण्यासाठी ह्याच्यामध्येच साईज कमी करायची आहे, हाईट कमी करायची आहे। तर मी ह्याचा एवढं माप बरोबर करून घेणार आहे। तुम्हाला आता ही मुडपट्टी एक्स्ट्राची घ्यावं लागेल, तर तुम्हाला इथून पकडावं लागेल, शिवण्याचं एक्स्ट्राचं पकडावं लागेल आपल्याला। तर हे बरोबर शिवण्याची मुडपट्टी काढून घ्यायची आपण। अर्धा इंच शिवण्यासाठी सोडून द्यायचं आहे। हे पहा, आता ही पट्टी आहे आपली। आता हे आपण हे कमरेची पट्टी काढून घेतलेली आहे अगोदरच, ते तुम्हाला दाखवते। हे पहा, आपली पट्टी काढलेली आहे कमरेची। मी तुम्हाला जॉईंट पण करून दाखवते। हे आपली एवढी साईज होती, आपली जेवढी कंबर आहे तेवढी बनवून पट्टी काढून घ्यायची आहे। ही 5 इंचाची पट्टी काढलेली आहे, डबल करून 2.5 इंचाची पट्टी काढलेली आहे। पूर्ण 5 इंचाची पट्टी आहे, ती आपण कमरेच्या पट्टीसाठी काढलेली आहे। तर हे पहा, हे कमरेची पट्टी झाली आपली, आणि हे आपण पेटीकोटचे आखून घेतलेलं आहे। हे आपला झालेला आहे पेटीकोट तयार। आता जोडताना पण हे फक्त ही शिलाई जोडायची आहे, आणि इकडून पण सुट्टाच भाग झालेला आहे आणि इकडून पण सुट्टाच भाग। फक्त कट करतानाच हे कट करून घ्यायचं, हे पुरं कट करून घ्यायचं, जेवढं आखलं तेवढं कट करून घ्यायचं। हे आपली कंबर तयार राहणार, आणि हे पट्टी तयार करून त्याला लावून द्यायची आहे। सोपा आहे शिवायचा, पण सिंपल आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।